श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहेत? बरे आहेत ना? मी पण बरी आहे. आता वाजले 12:30 आणि म्हणजे लाईट पण नाही, लाईट गेलेली आहे. तर फॅन आहे दुकानात आपल्या, पण आता फॅन चालू नाही करता येत कारण इन्व्हर्टरवर आपली मशीन चालते ब्लाऊज शिवायची. आता ही ब्लाऊज एक शिवून झालेला आहे, अस्तरचाच आहे, गोल गळा होता त्याचा आणि ही लग्नाची आहे. तर हे म्हणजे बाहेरगावचेच आहेत, गावातले नाही, बाहेरगावचे ब्लाऊज आहेत हे. असा त्याचा गोल गळा केलेला आहे, सिंपल आहे, काही एवढं हे नाही आहे. हे पहा, सिंपल असं गोल गळा केलेला आहे. आता एक अजून शिवायचा आहे आणि एवढ्या उन्हाचं म्हणजे ब्लाऊज शिवायचे. तर आता नाविलाज आहे कारण लग्नाचे आहेत. मला आज 3 ब्लाऊज शिवून मला संध्याकाळी 4 पर्यंत ते ब्लाऊज द्यायचे आहेत. प्लस साड्यांना पिको फॉल पण करायचं आहे, त्या पण मला द्यायचे आहेत कंप्लीट. आणि ते रात्रीच घेतलेले मी ब्लाऊज आहेत आणि अजून 2 आहेत, तर ते काही उद्या पण मला द्यायचे आहेत. काही परवाचे ब्लाऊज आहे, असे 3 दिवस लग्नाचे ब्लाऊज आहेत, तर ते पूर्ण करावंच लागणार आहेत. आणि नाही पूर्ण केलं तर एरवीची गोष्ट वेगळी असते, पण लग्नाचं नाही ना, कारण एवढ्या भारी भारी साडी घेतलेली असते. हे पहा, हे अशा कलरची लेस लावलेली, फुल कोपरापर्यंत बाही केलेली, हे अशी लेस लावलेली ह्याला आणि पूर्ण डिझाईन केली. अजून मला मणी वगैरे त्याला म्हणजे हे करायचे, डिझाईन पूर्ण अशी डिझाईन आहे, म्हणजे फुल डिझाईन केली ब्लाऊजला. हे पहा, हे साईडला जे कळे आहेत ना, त्यांना मणी बसवायचे आहेत मला. हे लटकन अशा प्रकारे ब्लाऊज आहेत. म्हणजे हे पण आहे, एक मिनटं. तर हा पण ब्लाऊज हे असा आहे, ह्याची पण फुलबाही आहे, ह्याची पण हे पहा फुलबाही आहे, अशी फुलबाही. तर हा पण एक ब्लाऊज आहे, ह्याला अशा प्रकारची डिझाईन केलेली आहे, म्हणजे मटका गळा आहे पण पाठीमागून अशी डिझाईन केलेली. तर सगळ्यात महत्त्वाचं, साधा ब्लाऊज हा लवकर शिवून होतो. डिझाईनच्या ब्लाऊजला थोडा टाईमच लागतो, कारण ज्या शिवतात त्यांना पण माहिती आहे. एवढंच नाही, आणि त्यातली त्यात मी आता कट पण नव्हते केले ब्लाऊज, कारण मला दुसरं पण कस्टमर होतं आणि त्यात म्हणजे पार्लरचं पण करत असल्यामुळं तर ते पण कस्टमर हँडल करावं लागतं आपल्याला, काही एवढं एकच नाही. त्याच्यामुळं साड्या पण पिको फॉलच्या आहेत आणि हे ब्लाऊज पण. तर आणि जे लग्नाचे आताचे ब्लाऊज आहेत ना, ते एक पण ब्लाऊज सिंपल नाही. मी तुम्हाला डिझाईन केल्यावर परत दाखवून ब्लाऊज कसे आहेत कसे नाहीत. काही बोटनेकचे ब्लाऊज आहेत, ते पण आपल्याला तयार करून द्यायचे कस्टमरला. आणि मला तर एकच सांगायचं की आपल्याच्या जर एखाद्या कस्टमरचं आपण जर एखादं काम पूर्ण घेतलं की, तर ते जर त्या माझं जर म्हणजे होत असेल तरच होय म्हणायचं. आता हे लग्नाचे ब्लाऊज बरेचसे असे अर्जंट वगैरे घेत नाही, पण मी घेते. आणि असं नाही की मी अशा 10 म्हणजे शिलाई पण वाढून घेत नाही, जे माझे रेग्युलर आहे तेवढीच मी घेते. आणि कसं म्हणजे भारी साड्या असतात ना, मग लग्नात ते घालायला आपल्याच्यानं होत असेल तरच ऑर्डर आपण कंप्लीट करायची, नाहीतर नाही. तर आता काही गिऱ्हाईकांच्या आज उद्या देऊन टाकायचं, नंतर मग मी पण 2-4 दिवस माहेरी जाणार आहे माझ्या, कारण माझ्या पण चुलत भावाचं लग्न आहे, त्याच्यासाठी मी पण जाणार आहे. 2-3 दिवस दुकानं बंद राहीन. तिकडे गेल्याच्या नंतर नवीन नवीन ब्लॉग पडते ना आपले. पण ब्लॉग जरा थोडा उशिरा झाला, 2-3 दिवस ब्लॉग बनवायला एवढा वेळच नाही भेटला, कारण खूप धावपळ पण होती. पाहुण्यांचं लग्न होतं, मला तिकडं पण जावं लागलं, त्याच्यामुळं नाही ब्लॉग बनवला. आता एवढ्या उन्हाचं ब्लाऊज शिवायचे, घाम तर खूप म्हणजे गरम तर भरपूरच होतं आहे, कारण उन्हाची टेम्परेचर बी तेवढंच आहे. पण आता नाविलाज आहे, पैसे सोपे नाही आहेत, फुकट नाही, त्याच्यासाठी बी घामच गळावं लागतो. चला, आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.